नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज मी एक महिलांसाठी एक महत्त्वाची योजना घेऊन आली आहे, जी की आहे उज्ज्वला गॅस योजना. तर यामध्ये तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळणार आहे. तर ही योजना कशी असणार आहे, काय त्याचं सगळं डिस्क्रिप्शन किंवा ऑनलाईन अर्ज कसा करावा, यामध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि योजना सगळ्यांना कळेल. त्यामुळे सगळ्यांना याचा लाभ घेता येईल. तर पाहूयात आपण काय आहे. मी तुम्हाला याच्यात कसं अर्ज करायचं आहे सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. तर बघा, आजही आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर नाही. म्हणूनच आजही अनेक महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. अशा कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. म्हणजे भारत सरकारने योजना चालू केली आहे प्रधानमंत्री यांनी. तर आजही माहिती आपल्याला गावाकडे किंवा खेडेगावात बऱ्याच ठिकाणी अजूनही चुली वापरल्या जातात आणि बऱ्याच जणांकडे सिलेंडर नाही आहेत. तर अशा लोकांसाठी ही योजना खास करून चालू केली आहे प्रधानमंत्री यांनी. तर ज्यांच्याकडे चूल आहे अजूनही, जे यूज करत नाहीत गॅस अजूनही, त्यांनी हा लाभ नक्की घ्यावा. पाहूयात आपण पुढे काय आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार महिलांना मोफत गॅस सिलेंडर पुरवते. जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर मिळू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करायचा जाणून घेऊयात. म्हणजे तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप करू नका, व्यवस्थित पहा. तर पहा, याप्रमाणे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता. पहिल्यांदा काय आहे, त्याची एक अधिकृत वेबसाईट आहे योजनेची, जी आहे https://pmuy.government.in. ही वेबसाईट तुम्ही आधी गुगलवर टाईप करा. ही वेबसाईटमध्ये एंटर केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल की अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला 2.0 कनेक्शन. ठीक आहे. हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. आधी वेबसाईट, तुम्ही ही जी वेबसाईट दिली आहे तुम्ही ती तुमच्या गुगल क्रोमवर टाका. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल की अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला 2.0 कनेक्शन. ठीक आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यात तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडर कंपनी निवडायची आहे. म्हणजे तुम्ही बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज दिसेल. तुम्हाला तिथे अनेक पर्याय दिसतील. तुमचा गॅस सिलेंडर कोणत्या कंपनीचा आहे, त्याच्यावर इंडियन असतो, भारत गॅस, असं पर्याय तुम्हाला दिसतील. तुमचा जो सिलेंडर आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. जो तुम्हाला पाहिजे तोच. तुम्हाला ज्या कंपनीचा सिलेंडर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या बाजूला असलेल्या बॉक्सवर क्लिक करा. तुम्हाला जो पाहिजे, ज्या कंपनीचा तुम्हाला, जसं की इंडियन गॅस आहे, भारत गॅस आहे, तसेच तुम्हाला जो काही तुमचा सिलेंडर हवा आहे, कुठल्या कंपनीचा जो असेल, त्याच्यावर तुम्ही तिथे बाजूला एक बॉक्स आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर अप्लाय बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या घरबसल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता. ठीक आहे. पण त्याच्यानंतरची स्टेप बघा काय आहे. जेव्हा तुम्ही सिलेंडरसाठी बॉक्सवर क्लिक करता, त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला एक दुसरे नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला अर्जदाराचे नाव, वितरकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तुमचा पिन भरावा लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही अप्लाय करता किंवा जेव्हा तुम्ही बॉक्सवर क्लिक करता त्याच्यानंतर तुम्हाला एक दुसरं पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला तुमचं नाव, अर्जदाराचे नाव, वितरकाचे नाव, पत्ता, तुमचा मोबाईल नंबर, पिन असा भरावा लागणार आहे. त्यानंतर सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तिथं ऑप्शन असतील, कागदपत्र कुठली लागत आहेत तिथेच तुम्हाला दिसतील, कोणती कागदपत्र लागत आहेत. ती कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आणि नंतर तुम्हाला अप्लाय बटन आहे, त्या अप्लाय बटनावर तुम्ही क्लिक करून अप्लाय करू शकता. ह्या प्रकारे या सगळ्या स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या की तुम्हाला तुमचा अप्लाय होऊन जाईल ऑनलाईन. ठीक आहे. अशा प्रकारे अप्लाय करा. पहा, तुम्हाला जर हवा असेल मोफत सिलेंडर, तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे मी इथे. नक्की जाऊन अर्ज करा, तुम्हाला नक्की सिलेंडर मिळेल. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्त योजना, तेच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला कळतील. आणि माझ्या यूट्यूब व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.